आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचारायचं, किशोर बाप्पा, सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. पण या संदर्भात सध्या प्रश्न आहे का? कारण की आपण सातत्यानं म्हणतोय की शिवसेनेचा तो हट्ट आहे, नेत्यांचा तो हट्ट आहे की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं, पण उपमुख्यमंत्री पदही स्वीकारावं. तर ते कुठेतरी एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे. आणि आम्हाला खात्री आहे ना, मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला आग्रह आहे. साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन, संघटनेसाठी काम करेल बाकीच्या, पण आम्हाला ते नको आहे. आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजे. निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे. अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. उद्याच्या शपथविधी बाबतीत काही स्पष्टता आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री शपथ घेणार आहेत की फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतकाच? मला जी आता जी माहिती आहे ती एवढीच आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पुढचा निर्णय तिन्ही नेते एकत्र बसतील आजच्या दिवसभरामध्ये, राज्यपालांकडे जायच्या अगोदर एकत्र बसतील, मोदी साहेबांची चर्चा करतील, अमित भाईंची चर्चा करतील, त्याच्यानंतर निर्णय घेतील. एक चारित्र्यवान मंत्री असाही एक मुद्दा उपस्थित करण्यात येतोय की ज्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा अन्य आरोप आहेत अशांचा मंत्रिमंडळात समावेश असू नये. यावर मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे हा नेत्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि ते प्रोटोकॉलला धरून योग्य नाही. बीजेपीच्या बाबतीतला निर्णय देवेंद्रजी त्यांचे नेते घेतील. आमच्याकडे तर आमचा सगळ्यांचा विश्वास एका व्यक्तीवरच आहे, ते एकनाथ शिंदे साहेब घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा घेतील. त्याच्यामुळे कोण मंत्री असावेत, कोण मंत्री असू नये त्याच्यावर मला काही बोलण्याचा अधिकार नाही, मी ते बोलू देखील शकत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. जो एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील त्याचं समर्थन आणि तो आम्हाला बंधनकारक आहे. शपथविधीसाठी काही तास उरलेले आहेत, खाते नेमकी कुणाला असणार आहेत ही देखील उत्सुकता आहे. ही जी बसलेली गडी आहे ती तशीच राहणार आहे, म्हणजे आपल्याकडे जी खाती आहे ती तशीच राहणार आहे, फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीच खाती बदलली जाणार आहेत. तर संपूर्ण असं वाटतं राहिलेला चांगला असतो. त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. ज्या घडलेल्या नाहीत त्या देखील सूत्रांकडनं आम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामुळं ठीक आहे ना, तुम्हाला पण क्युरिओसिटी आहे, मला देखील स्वतःला क्युरिओसिटी आहे, आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळं मंत्रीपदं कुठची असणार आहेत, किती असणार आहेत हा सगळा अधिकार तीन नेत्यांना आम्ही दिलेला आहे. भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील, आमचा निर्णय शिंदे साहेब घेतील, एनसीबीचा निर्णय अजितदादा घेतील. आणि तो सस्पेन्स जरा राहिला तर तुम्हाला देखील बरं वाटतं, आम्हाला देखील बरं वाटतं. उद्याची पुन्हा एकदा स्पष्टता हवी आहे की एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील आणि उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेही शपथ घेतील उपमुख्यमंत्री म्हणून. हा आग्रहच आहे ना आमचा. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेवटी आज ते मुख्य नेता म्हणून काम करतायत, आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण तशीच ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद घेणं ही महाराष्ट्राची मतदारांची आणि आमची देखील गरज आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब ते ऐकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि उद्या एकनाथ शिंदे साहेबच शपथ घेतील ही देखील खात्री आहे. स्पष्टता आली.